आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। त्यानिमित्ताने त्या संदर्भातल्या बातम्या आपण पुढे पाहणार आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये ठिकठिकाणी विविधरित्या अभिवादन केलं जात आहे। सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली होती। हातात निळे ध्वज आणि जय भीम लिहिलेल्या टोप्या परिधान करत अनुयायी इथे गर्दी करताना दिसले। तर दौंड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पुतळ्यास पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आलं। चौकामध्ये बाबासाहेबांचे पोस्टर लावण्यात आले। यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने लेझिम नृत्य इथे सादर केलं, तर लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे सहभाग घेतला। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पद्मश्री भिकल्या डिंडिया यांनी ही आपली तारपा वादनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली। यावेळी आदिवासी बांधवांनी तारपा नृत्य फेर धरला होता। तर सिंधुदुर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वाळू शिल्प साकारण्यात आलं आहे। वेंगुर्ल्यामध्ये सोनसुरे येथे वाळू शिल्प साकारण्यात आलं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जळगावातील चित्रकार सुनील दाभाडेंनी खाणाऱ्या भाकरीवर आपली कला सादर केली आहे। ज्वारीच्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र रेखाटण्यात आलं। तसेच पिंपळाच्या पानावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र साकारण्यात आलंय। जळगावच्या नशिराबाद येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज उत्साहात आणि जल्लोषात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। बौद्ध विहारपासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। चैत्यभूमीवर जाऊन त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथले रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना दिली। समुद्रातील पांढरी आणि भाट्टे बीचवरील काळी वाळू वापरून त्यांनी बाबासाहेबांची भव्य अशी चित्रकृती इथे साकारली। समुद्राच्या काठावर उभी राहिलेली ही कलाकृती सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली इथे वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी बाबासाहेबांचं वाळू शिल्प इथे बनवलं। नाशिकच्या सटाणा येथील शेतकरी आणि व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी अनोखी पद्धत वापरली आणि बाबासाहेबांना अभिवादन केलंय। कांदा चाळीतील कांद्याचा वापर बाबासाहेबांची प्रतिमा साकारून त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन केलं। या कलाकृतीच्या माध्यमातून मोरे यांनी कांद्याच्या भावामध्ये सुरू असलेली घसरण याकडे देखील शासनाचं लक्ष वेधलंय। उल्हासनगर शहरामध्ये एका चित्रकारानं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या 135व्या जयंती दिनी मानवंदना दिली आहे। या कलाकाराने बाबासाहेब आंबेडकरांचं विविध शैलीतील तब्बल 135 स्केच रेखाटले आहेत। राहुल किर्दक असं या चित्रकाराचं नाव असून त्यानं पेन्सिल आणि चारकोलच्या साह्यानं हे चित्र रेखाटले। मध्य प्रदेशातील महू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ असून जयंतीनिमित्त येथे दरवर्षी लाखो अनुयायी अभिवादनासाठी दाखल होतात। यंदाही मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आली। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश आम्ही कायम जपू अशा भावना इथल्या भाविकांनी व्यक्त केल्या आहेत। महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। अर्थातच न्यूज 18 मराठी आज पोहोचला आहे त्यांच्या जन्मगावी म्हणजेच मध्य प्रदेशातलं महू जे आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं आणि आत्ता आपण आहोत
बरोबर तिथे जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला आणि इथे जे आपण बघतोय या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या अस्थींचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या विचाराचं दर्शन घेण्यासाठी म्हणून दरवर्षी न चुकता लाखो अनुयायी इथे येत असतात. ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येतात, देशभरातल्या कानाकोपऱ्यातनं येतातच आणि अर्थातच इथे येऊन त्यांना काय मिळतं हा पहिला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून किंवा या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी माझ्यासोबत आत्ता गझल नवाज भीमराव पंचाळे सर आहेत. खरं तर हा प्रश्न मोठा आहे. इथे काही मिळणार नाही आल्यानंतर, म्हणजे कर्मकांडातलं जे गोष्टी आहेत, प्रसाद आहे, तीर्थ आहे, असं काही मिळतंय का इकडे? तुम्ही दरवर्षी किंवा अनेक वेळा न चुकता इकडे येता. चुकता येतो. कुठल्या असुविधा सुविधा कशाचाही विचार न करता केवळ बाबासाहेबांवरची श्रद्धा कशी व्यक्त होईल, त्यांच्यावरचं प्रेम कुठल्या प्रकारे व्यक्त करून कुठल्या प्रकारे नको असं जेव्हा होऊन जातं तेव्हा हे आपल्यासारखे लोक ती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी, ते प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठेही जाऊ शकतात. तसे ते महूला येतात, जसं मी येतो. आणि माझ्यासाठी तर हा घोट घेत आहे, है ना? हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे, हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे. तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत आहे, मी श्वास घेत आहे. आणि तो श्वास अधिकाधिक मोकळा व्हावा, मला नीट घेता यावा आणि ती श्रद्धा मला अलोट माझ्या मनात भरलेली श्रद्धा ती व्यक्त करण्यासाठी मी पण इथे येतो. पण मग ह्या सगळ्या श्रद्धेतनं त्यांना कुठे देवत्व प्राप्त देण्याचा कोणाचाही मानस नाहीये. माणूस ते काही शक्यताच नाही, तो भावच कुठे नाहीये. बस फक्त श्रद्धा. त्यामुळे आपण बघतोय ह्या भावना आहेत. बाबासाहेबांनी जो विचार दिला त्या जपण्यासाठीची ही बांधिलकी आहे, जी आपण या सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या भावात ती व्यक्त होते. आबालवृद्ध आहेत, महिला आहेत. तुम्ही कुठून आलाय? नागपूरहून. काय इथे येण्याचं कारण आहे? इथे बाबासाहेबांची जन्मभूमी आहे. इथं बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे, म्हणून इथं या जागेला महत्त्व आहे. बरं. पण मग इथे येऊन काय ऊर्जा मिळते तुम्हाला? काय विचार त्यांचे बाबासाहेबांचे बहुत काही विचार मनामध्ये येतात आणि आम्ही त्यांच्या रक्ताचेच लोक आहोत. बरोबर. अभिमान आहे तुम्ही. जी आहे. आपण बघतोय, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण त्यांच्या अस्थी ज्या ठेवलेल्या आहेत तिथे मी तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. महू जे मध्य प्रदेशमधलं शहर आहे, आंबेडकर नगर म्हणून, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1891 जेव्हा जन्म झाला तो ह्याच ठिकाणी झाला आणि इथे आता अशा पद्धतीने एक या सगळ्या परिसराचा अशा पद्धतीने विकास करण्यात आला. आपण बघतोय अनेक ठिकाणाहून महिला आलेल्या आहेत. कुठनं आलाय तुम्ही? आम्ही बिलासपूर छत्तीसगडहून आलो आहोत. अच्छा. जी. काय इथे आल्यानंतर विचार मिळतो बाबासाहेबांचा? त्यांचा विचार तर खूप आहे. त्यांच्या सागरासारखा विचार आहे. त्यांचा विचार असं शब्दामध्ये बोलू नाही शकत आम्ही, लेकिन त्याचा त्याग महिलांसाठी फारच आहे. जसे आपण आषाढी वारी बघतो तिथे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी दरवर्षी जसे पंढरपूरला जातात, तशाच पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराचं जतन आणि पालन करण्यासाठी, आचरण करण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी न विसरता इकडे दरवर्षी येत असते. अर्थात या सगळ्यांमध्ये एकच भाव आहे की बाबासाहेबांनी जो मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो जपण्यासाठी म्हणून हे आजही त्यांचे सगळे अन्वय सिद्ध आहेत. व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, महू.